भारतानं फ्रान्सकडून आणखी 114 राफेल विमान खरेदीचा निर्णय घेतला। 3,60,000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्री घेतली जाणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी संरक्षण सामुग्रींची ही खरेदी ठरणार आहे। दसॉल्ट एव्हिएशन कडून 18 राफेल विमानं तयार स्थितीत मिळणार आहे। 96 राफेल विमानांची निर्मिती भारतात केली जाणार आहे। महत्त्वाची राष्ट्रीय बातमी सध्या आपण पाहतोय। भारत आता एक मोठी संरक्षण सामुग्री खरेदी करणार आहे। 3,60,000 कोटी रुपयांची राफेल विमानं खरेदी केली जाणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात संरक्षण तज्ञ सतीश ढगेसर यांच्याकडून। ढगेसर, आपण पाहतो की 3,60,000 कोटी रुपयांची ही डील झाली। राफेल विमानं खरेदी केली जाणार आहेत। भारताच्या संरक्षण विभागाला आगामी काळात नेमका याचा कसा फायदा होऊ शकेल? नक्कीच अत्यंत महत्त्वाची अशी ही डील आपण समजायला हवी ती यासाठी की मुळात आज आपण इंडियन एअरफोर्सची परिस्थिती पाहिली तर साधारणतः 42 फायटिंग स्क्वॉड्रन म्हणजे फायटर एअरक्राफ्टचे 42 स्क्वॉड्रन असणं अपेक्षित आहे, पण आज घडीला आपल्याकडे फक्त 29 स्क्वॉड्रन आहे। मग हा जर गॅप आपल्याला भरून काढायचा असेल तर एका बाजूला भारत जे आहे स्वदेशी निर्मित अशा LCA तेजसची निर्मिती करतोय, त्याला काही काळ लागेल, पण तोपर्यंत चायना आणि पाकिस्तानचा एकत्रित धोका लक्षात घेता आपल्याला कुठून तरी इम्पोर्ट करणं आवश्यक आहे। आणि त्यातल्या त्यात राफेल हे आज घडीला जगातले सर्वोत्कृष्ट असे 4.5 जनरेशन मीडियम मल्टी रोल कम्बॅट एअरक्राफ्ट त्या ठिकाणी मानले जातात। ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा आपण पाहिलं की या राफेलनं काय कारनामा त्या ठिकाणी केला होता। म्हणून हा 114 राफेल विमानाचा करार फ्रान्स सोबत करणं आणि 18 आणि 19 फेब्रुवारीला मॅक्रॉन हे भारतामध्ये त्या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये याला जे आहे एक प्रकारे इम्प्लिमेंटेशन करण्याच्या अनुषंगाने जे आहे आणखी पुढे त्या ठिकाणी आपण जाऊ। तर नक्कीच भारताच्या सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इंडियन एअरफोर्सची जी डेफिशियन्सी आहे फायटिंग एअर स्क्वॉड्रनची ती भरून काढण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा करार जो आहे तो नक्कीच अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। ढगेसर, खरं तर यामधल्या 96 राफेल विमानांची निर्मिती ही भारतात केली जाणार आहे। त्या संदर्भात नेमकं काय वाटतं? किती वेळ लागेल या सगळ्या निर्मितीच्या प्रक्रियेत? नक्कीच कल्याणी, अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे। म्हणजे फक्त आपण इम्पोर्ट करत नाहीये। 2016 मध्ये सुद्धा आपण 36 विमानं राफेल विमानं इम्पोर्ट केली होती, पण त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा जो करार आहे तो यासाठी महत्त्वाचा आहे की साधारणतः 60 ते 80% इंडिजिनेशन म्हणजे थोडक्यात स्वदेशी निर्मित असं याचा एकूणच जे आहे स्वरूप असणार आहे। म्हणून आत्मनिर्भर भारतला बळकटी देणारं, मेक इन इंडियाला बळकटी देणारं आणि सोबतच एक प्रकारे जे आहे आपल्या संरक्षण व्यवस्थेला सुद्धा बळकटी देणारा हा असा करार आहे। म्हणजे एका बाजूला आपली सिक्युरिटी आपण जी आहे ती रिक्वायरमेंट फुलफिल करतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेला त्याचबरोबर रोजगार निर्मितीला सुद्धा याच्या माध्यमातून चालना मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं ही टेक्नॉलॉजी जी आहे आता भारताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट फर्मला सुद्धा याच्या माध्यमातून उपलब्ध असल्यामुळे भविष्यामध्ये याचा नक्कीच भारताच्या या प्रायव्हेट डोमेस्टिक डिफेन्स फर्मला सुद्धा फायदा होणार आहे। हे या कराराचं आणखी महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे। नक्कीच ढगेसर, त्यामुळे भारताच्या संरक्षण विभागाला याचा आगामी काळात नक्कीच फायदा होईल असं पाहायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।